बाहर हो चुकी है। बघू शकतायत चर्चा आपण करूया पुन्हा एकदा युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक वाट बघतायत की मॅच नेमका कुठला चालू आहे। वेलकम अक्षय। टॉस जिंकल्यानंतर चौक बॉयज संघाचे संघनायक मॅकमिलन गोविंद यांनी फिल्डिंग स्वीकारली। फलंदाजी करता आमंत्रण दिले जाते ते रॉयल टर्नर मीरा रोड सी या संघाला। रॉयल टर्नर मीरा रोड संघाच्या माध्यमातून दोन बॅटर उतरलेले दिसत आहेत। उबेद खान आणि निलेश हे दोन खेळाडू। उबेद म्हटलं तर मुन्ना हे टोपण नाव या क्रिकेट जगताने या खेळाडूला दिलंय। क्रिकेटमध्ये त्याची ओळख उबेद खान पेक्षा मुन्ना ह्या नावाने जास्त आपल्याला पाहायला मिळाली। विनर स्पोर्ट्स संघाकडून सुरुवातीला कोळा गटामधून प्रोफेशनल क्रिकेट खेळताना त्याला आपण बघितलंय। घरचा संघ मीरा रोड रॉयल टर्नर मीरा रोड या संघाकडून ते खेळत असतात आणि आता सुद्धा रॉयल टर्नर मीरा रोड संघाचं प्रतिनिधित्व करतायत। कर्णधार म्हणून मोठी जबाबदारी त्यांनी स्वीकारलंय। खरं तर अर्षद काजी सरांचं मी आभार मानेन। या टुर्नामेंट्स मध्ये त्यांचे 3 संघ उतरलेले आपल्याला दिसून आलेत। रॉयल टर्नर मीरा रोड सी हा संघ आजच्या दिवसात आपल्याला खेळताना दिसतोय। पंचाच्या भूमिकेमध्ये सर अमोल वेतस्कर मॉन्टी घोडेकर या दोघांना तुम्ही बघतायत आणि पंच अमोल वेतस्कर सांगतायत की आपण वेळेला महत्त्व देऊन आता टायमिंग इथे लावलं जाते। वेळ फार महत्त्वाची आहे। सध्या जर आपण बघितलं तर 12:10 हा मॅच स्टार्ट होतोय। पहिले षटक टाकण्याकरता मॅकमिलन गोविंद आणि समोर उजव्या हाताचा फलंदाज आहे बॅटर आहे तो उबेद खान। बादशाह म्हणून म्हटलं जातं या खेळाडूला। पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग त्याची नेहमीच होत असतोय। सातत्य राखणारा खेळाडू आहे। पॉवर प्ले नंबर 1 चं षटक सुरू आहे। आपल्याला 2 क्षेत्ररक्षक तट्टीआड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत। डिफेन्स केलंय फक्त ॲक्वर्ड लुक पद्धतीने चेंडूला बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने वळवलं। एक धाव पूर्ण केली उबेद खान या खेळाडूने। साता समुद्रापलीकडे जाऊन ज्याने आपली गुणवत्ता सिद्ध केले तो हा खेळाडू आहे उबेद खान। आज बरीचशी टोपण नावं आपल्याला अनेक खेळाडूंची पाहायला मिळाली। राहुल द्रविड या खेळाडूला वॉल म्हटलं जायचं। सर सचिन तेंडुलकर सरांना कोणी एशियन हिरो म्हणायचं, मीडिया मॅन म्हणायचं आणि बरेचशी काही टोपण नावं सचिन तेंडुलकर सरांची आपल्याला पाहायला मिळाली। कोणी टेंडल्या म्हणतोय, मास्टर ब्लास्टर, कोणी क्रिकेटचा देव म्हणतोय आणि त्यांच्याच नावाने असलेलं हे क्रिकेटचं मैदान गुरुद्वारा येथील हे क्रिकेटचं मैदान तुम्ही पाहताय। पुढचा बॉल जोरदार खेळायचा होता मात्र अनपेक्षितरित्या उसळी घेणारा बॉल आहे आणि पंचांच्या नजरेमध्ये एक चांगला चेंडू समाप्त होतोय। बीट होतोय डावखुऱ्या हाताचा खेळाडू निलेश या खेळाडूची जर आपण चर्चा केली, निलेश बॅटिंग करण्याकरता उतरलाय। पुढचा बॉल शरीरापासून दूर कळून काढलाय चेंडूला तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 2 बाउन्स ओव्हर द रोप 4 रन्स या मिळत आहेत एनपी स्पोर्ट्स 4 धावा। $43,000 पॉइंट्स या खेळाडूला मिळाले कारण अष्टपैलू खेळाडू आहे, युटिलिटी क्रिकेटर म्हणून त्याची वर्णी लागली रॉयल टर्नर संघामध्ये। पुन्हा चांगला फटका होता, तितकं चांगलं योगदान शतरक्षकाने दिलंय। विकेटचं पतन ऑल दॅट ग्लिटर्स इज अ नॉट गोल्ड। थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलं गेलं। तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय। थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करण्याकरता सज्ज होत आहेत। निश्चितच अंपायर्स कॉल आहे। थर्ड अंपायर्स प्लीज लगेचच आपण इथे संपर्क साधा। चर्चा करण्याकरता मात्र आमचे बियाला स्पोर्ट्सचे राहुलजी शर्मा, नितीन वारे मैदानाच्या आत जाताना दिसत आहेत।
पिक्चरच्या नितीन वारे तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलं गेलंय. विशाल नाईक सर निरीक्षण करतील तिसरे पंच म्हणून. यस पुन्हा यहाँ पे चेक किया जा रहा है. मॅकमिलन टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू आहे. बघू शकतायत मुन्ना जयस्वाल यांना. कुणी खेळाडू इथे येऊ नका. विशाल नाईक निरीक्षण करतायत. बघितलं तर या स्पर्धेचा आजचा चौथा दिवस असताना चांगला प्रतिसाद युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांचा मिळालाय आणि क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा प्रेक्षकाने गर्दी करून आहे. जिथे जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक वर्ग बसलेत आणि उन्हाची तीव्रता जास्त असल्या कारणानं आज युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या क्रिकेट पाहिलं जातं. फेअर डिलिव्हरी आणि एक चांगला चेंडू पडला गेलाय. फेअर डिलिव्हरी आहे मुन्ना. बरोबर विकेटचं पतन झालंय. निलेश आपण बघितलं तर निलेश नावाचा खेळाडू बाद झालाय. पहिला धक्का लागल्यानंतर धाबा धावपळकावर लागल्या जात आहेत. त्या 5 धाबा 5 रन्स ऑन द बोर्ड. एक विकेट सुद्धा मिळाली. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण चर्चा करूया या विकेटची. कमॉन डीजे. चला या विकेट्स बद्दल आपण चर्चा करूया. एक कव्हरच्या वरून इनफिल्ड वरून एक मोठा फटका आल्यानंतर पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह करायचा होता बॅटरला. फटका तर चांगला होता, तितकंच सक्षम क्षेत्ररक्षकाने केलं आणि एक मेलबॉर्न याने अचूक झेल टिपलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आत गेलाय करण. डावखुऱ्या हाताचा हा बॅटर आहे. लेफ्ट हँडेड बॅटर आहे जो स्ट्राईक इन कडे तुम्ही बघतायत. पुढचा बॉल खडे खेळण्याचा प्रयास केला. बॅटचा एज लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठी मागे गेलाय. शॉट लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली. एका धाबेनिशी धाव संख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत. पहिल्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6. एक गडी बाद 6 ही स्थिती आपल्याला पाहायला मिळाली या मॅच मध्ये. चौकबाईच विरुद्ध तुम्ही मॅच बघतायत ती बलाढ्य अशा रॉयल टर्नर मीरा रोड सी या दोन संघादरम्यान. उबेद खान नावाचा खेळाडू स्ट्राईक इन कडे. डिफेन्स केलाय. फ्लिक केलाय. धाव बांधवण्याची दाट शक्यता. विकेट मिळते. नाहक धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि फसला गेला. नॉन स्ट्राईक इन कडे असलेला खेळाडू मिस्टर करण इज गॉन. थँक यू डीजे. उबेद खान एक विचार केला तर आयकॉन सुद्धा आहे आणि बॅटर बघितलं तर बॅटर म्हणून आतापर्यंत त्याची खूप चांगली कामगिरी यापूर्वी आपण बघितलंय. हा धाव घेण्याचा नाहक प्रयत्न केला. बघा दोघांमध्ये सामंजस्यपणा नसल्यामुळेच अशा प्रकारचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. क्रिकेटच्या मैदानामध्ये ज्या वेळेस तुम्ही बॅटर म्हणून उतरतायत, फलंदाज म्हणून उतरतायत, त्यावेळेस दोन्ही फलंदाजांचा सामंजस्यपणा दिसायला हवा. यस, नो अँड वेट, हा, ना आणि थांब या तिन्ही गोष्टी खरं तर तुम्ही अद्यावत करायला हवा किंवा अशा प्रकारचा तुमचा संवाद व्हायला हवा की नको ही धाव घेतल्यानंतर आपल्याला धोका आहे, होय ही धाव होईल, हे संवाद तुमचा मैदानाच्या आत व्हायला हवा. जेणेकरून तुमची रनिंग बिटवीन द विकेट्स चांगली पाहायला मिळेल. दोघांमध्ये ताळमेळ चांगला बघायला मिळेल. ते काही दिसलं नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जात आहेत त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धाबा. अभिषेक नावाचा गोलंदाज आता गोलंदाजी मार्गावर आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आलाय. मेहराज नावाचा बॅटर आलाय. गोलंदाज आलाय अभिषेक पाटील. एरवी अभिषेक याला आपण बघताय त्या चौक बॉईज संघाकडून खेळत असताना उत्तन येथील एक नामवंत खेळाडू, कमी वयामध्ये ज्याने आपली ओळख या टेनिस विश्वाला दिली, तो हा खेळाडू गोलंदाजी मार्गावर. वेलकम अमीर, एक अतिशय चांगला खेळाडू आहे ज्याला तुम्ही बघतायत.
अमीर दाफेदार नावाचा खेळाडू आपल्याला समोरून जाताना दिसतोय. एक चांगला खेळाडू आहे या मीरा भाईंदर परिसरातील. एक षटक संपलंय चालू असलेल्या मॅच मध्ये. चौक बॉईज संघ सध्या तरी वरचढ आहे. 2 विकेट्स मिळवल्यात आणि धावा आहेत त्या फक्त 6. अभिषेक याचा हा बॉल आत वळणारा बॉल होता. सिलेमिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं. 1 धाव पूर्ण केली नवीन बॅटर मेहराज याने. एका धावेची त्याने आपलं खातं उघडलं आणि संघाला नेऊन ठेवलं ते 7 वर. प्रत्येक धाबेनिशी धावपळ पुढे सरकताना दिसतोय. म्हणूनच ह्या लाईफलाईनचा वापर जास्त व्हायला हवा. पंचांना एक विनंती असेल की आपण बॅटरला एक वॉर्निंग द्या, कारण ते जे खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीवरून ते रनिंग करतायत आणि मातीची विकेट्स आहे. आणि आता थोड्याच दिवसामध्ये पावसाचं सुद्धा आगमन होताना दिसेल. आज सकाळच्या सत्रामध्ये पहाटे आपण पाऊस सुद्धा पाहिला. शॉर्ट बॉल पुल करायचं होतं, अंदाज चुकला गेलाय. दुसऱ्या बाजूला कमरेवर 2 हात आलेत अभिषेक याचे, कारण हा आकुट्याबाजा चेंडू होता. बॅटरने मिस केला आणि आता षटकाराची मोहर लागली असती या चेंडूवर. 1.2 चेंडूची समाप्ती झाली. धाव संख्या आहे ती 7 धावा बॅटिंग करणाऱ्या रॉयल्स टर्नर मीरा रोड सी संघाची. उबेद खान यांनी म्हटलं होतं की मी जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करेन. स्विचिटचा फटका, चेंडूला उडवलंय, चेंडू जातोय डीप गली पट्ट्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 रन्स. चांगला फटका, जे अनुभव आहे, जी त्याच्याकडे ज्ञानाची शिदोरी आहे, त्या ज्ञानाच्या शिदोरीचा योग्य तो वापर करतो हा खेळाडू. 4 धावेची संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचली ती 11 वर. दुसरे षटक प्रगतीपथावर. 3 चेंडू टाकून झालेत. अभिषेक याचा पुढील बॉल चेंडूवर चढवलाय, जोरदार हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि या षटकाराने वाढलाय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. 6. इथे तर वारा नाही, मात्र बॅटरला थारा नाही. बघा ना, त्याच्या बॅट मधून या 6 धावा मिळत आहेत. या 6 धावांशी धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या 17 आणि आता थोडीशी हालचाल होते फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या खेम्यामध्ये. त्या रेंज मध्ये जर आपण विचार केला तर फॉरवर्ड स्कोअर लेग डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये कुठल्याच अशा बॅटरने इतक्या लांब लचक षटकार ठोकला नाही. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला उडवलंय, ना इक्का दुक्का, सीधा सीधा छक्का. 2 in row. बियाला स्पोर्ट्स 6 रन. ओहो, इथे 6 धावांची धाव संख्येत बदल होत झालाय. धावफलक वेगाने पुढे सरकलाय. धावफलकावर धावा लागला जात आहे. 23 धावा, 23. पुढचा बॉल षटकारांची हॅट्रिक होईल काय? आता स्लोवर 1 चेंज ऑफ पेस, तितकंच चांगलं शरीराचं संतुलन बनवलं आणि ह्या चेंडूला शॉर्ट्स कव्हरच्या दिशेने वळवलं. 1 धाव पूर्ण केली उबेद खान यांनी. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत रॉयल्स टर्नर मीरा रोड सी या संघाच्या. त्या 24 धावा, 12च्या सरासरीने 24 धावा धावफलकावर बनल्यात. उर्वरित 4 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. भाईंदर येथील भारतरत्न सचिन तेंडुलकर स्टेडियम वरील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम मीरा रोड प्रीमियर लीग, मीरा भाईंदर प्रीमियर लीग 2022. कमॉन डीजे.
2 षटक समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत त्या 12च्या सरासरीने. बिनबाद 2 गडी बाद धावफलकावर धाबा लागला जात आहे त्या 24 धाबा. उबेद खान सध्या तरी या ठिकाणी कडक भिंत बनून बसलाय. निलेश हा डावकुऱ्या हाताचा बॅटर बाद झालाय. करण याने 1 धाव करून तो सुद्धा तंबूच्या आश्रयाला परतलाय. मेहराज नावाचा खेळाडू 1 धाव बनवतोय. उबेद खान 6 बॉलमध्ये 18 धावा बनवतोय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. मनामध्ये एक चांगला विचार, नवीन दिवस, नवीन पर्वाला सुरुवात. आणि आता फलंदाजाने केले चांगले फटके खेळण्याकरता सुरुवात. चेंडू फाईन लेगच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 धावांकरता टोकलेला शानदार चौकार. 4 रन्स. मेलबॉर्न नावाचा हा गोलंदाज आलाय. त्याच्यावर पहिल्याच बॉलवर चढवला हल्ला आणि इथे आता 4 धावांची धावसंख्येत बदल झालाय. धावा लागल्या जातात त्या 28 धावा. 28 तब्बल 28 वर्षानंतर भारतीय संघाने 2011 साली 2 एप्रिल 2011 साली विश्वचषकावर कब्जा केला. सचिन तेंडुलकर सरांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न त्या विश्वचषकाने पूर्ण झालं. आता सध्या फलंदाजाने आडव्या बॅटचा वापर करत ऑन साइडला फटका खेळला होता बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने. 1च धावेवर समाधान मानलंय आणि विश्वास ठेवलाय. बघा, एकमेकांवर विश्वास असणं फार गरजेचं आहे. तो विश्वास ठेवला गेलाय बॅटर मेहराजवर. एक अतिशय चांगला खेळाडू आहे मेहराज आणि त्याला बढती दिली गेली. हा चेंडूला हवेमध्ये खेळला जाते. शतरक्षक चेंडू खाली. मॅकमिलन टप्पा, टेरी टप्पा यांचे सुपुत्र, समाजसेवक टेरी टप्पा यांचे सुपुत्र कोणतीच चूक करत नाही. विकेटचं पतन आणि हा लागला बॅटिंग करणाऱ्या संघाला 3रा धक्का. गॉन. ही मिळाली या गोलंदाजाला NP स्पोर्ट्स विकेट. खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर गोलंदाजा ऍक्टिव्ह स्पोर्ट्स विकेट्स मिळाली. 2 षटक आणि 3 चेंडूची समाप्ती. धावफलकावर धाबा आहे त्या 29. नवीन बॅटर गेला राहुल जाधव. षटकार किंग आहे हा. मला आठवते 14 फेब्रुवारी 2020 चा दिवस आणि रायनाल इतूर नावाचा खेळाडू होता. याच गोलंदाजाला द ग्रेट मराठा परिवारातर्फे आयोजित केलेल्या त्या स्पर्धेमध्ये मुख्यमंत्री चषक 2020 मध्ये रायनाल इतूर या गोलंदाजाला हल्ला चढवत 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकणारा खेळाडू गेलाय राहुल जाधव. खूप चांगला खेळाडू आहे आणि खास करून 24,000 पॉइंट्स या खेळाडूला मिळाले. ज्यावेळेस लिलाव झाला, ऑक्शन झालं, त्यावेळेस त्याला ह्या प्रकारच्या पद्धतीने संघ मालकाने आपल्या टीम मध्ये ठेवलंय. ओहो, राहुल जाधव यांनी चढवले हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. मिळतं 6 धावा. बिगी षटकार. स्कोर मूव्स ऑन 35. 35 धाबा संघाच्या झाल्यात. याआधी 29 चा आकडा होता. डेव्हिड मिलर याची आठवण झाली मला, कारण 29 ऑक्टोबर 2017 साली बांगलादेश या संघाविरुद्ध लढत असताना क्रमांक 5 वर येऊन T20 क्रिकेटमध्ये 35 बॉलमध्ये शतक झळकावलं होतं. आणि राहुल जाधव तर षटकार किंग आहे. डेव्हिड मिलर नावाचा जो खेळाडू आहे त्याच्यासारखा. आणि आता 6 धावांची 35 धावा बनल्या. 2.4 चेंडूची समाप्ती झाली. मॅकमिलन थोडासा चिंतेमध्ये असेल, कारण म्हणतात ना की चिंता आपल्याला चितेकडे घेऊन जाते, तर चिंता करू नका. गोलंदाज पुन्हा एकदा आता काय करतोय ती चर्चा आपण करूया. 2 पंच चर्चा करतायत, डिस्कस करतायत. धावफलक सध्याच्या घडीला 35 धावा. मॅच आपल्याला थांबलेला दिसतोय. आपल्याला
ला डोळ्यासमोर आकर्षक अशा ट्रॉफी सुद्धा दिसत आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही पाहू शकतायत. गोलंदाज पुन्हा आता आपल्या मार्गावर तयार झालाय तो म्हणजेच मेलबॉर्न. पहिला चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर 6 रन्स. बघायचं झालं तर कधी कधी मॅकमिलन गोविंद आणि उबेद खान एकाच टीमच्या माध्यमातून खुल्या गटामधून खेळत असतात. एक चांगले मित्र सुद्धा ते आहेत. क्रिकेटने आपल्याला चांगले मित्र दिलेत, क्रिकेटने आपल्याला चांगला पैसा दिला, क्रिकेटने आपल्याला चांगली प्रसिद्धी दिली. म्हणूनच आज सर्वांचाच आवडता खेळ बनलाय तो क्रिकेट. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, उंची जास्त गाठली, काय तितकीच लांबी, होय तितकीच लांबी आहे. मिळतात 6 धावा, षटकार. या 6 धाबांची धावपळीवर धाबा लागल्या जात आहेत, त्या म्हणजेच 41 धाबा. बघा ना, येणाऱ्या काही महिन्यामध्ये आपल्याला भारत देशामध्ये पेट्रोलचे भाव सुद्धा वेगाने झपाट्याने वाढताना दिसले. तसेच या ठिकाणी धावसंख्या झपाट्याने वाढताना दिसली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाची. तिसरं षटक सुरू आहे आणि धाबा आहेत धावपळीवर त्या 41 सध्या चिंतेमध्ये आहे फिल्डिंग करणारा संघ. ओ स्विंग अँड मिस. याच दरम्यान इथे जर आपण बघितलं काय घडलंय ते आपण चर्चा करूया. खऱ्या अर्थाने इथे आता विकेट्स मिळते, बॅटचं हलकसं एज लागलंय आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. 3 षटकांची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत. तर सध्याच्या घडीला 41 धाबा, 41 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 3 ओवर्स. 3 ओवर के बाद टीम का स्कोर 41 रन, 4 विकेट के नुकसान पर. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर गीत. थँक्यू डीजे जयेश. खूप चांगलं वादन करतायत, कारण कधी कधी आमच्या समालोचनाला आमचे लाडके प्रेक्षक हे नाराज होत आहेत, कंटाळत आहेत. आणि अशा वेळेस मनोरंजनाचं साधन म्हणून डीजे हे त्यांची करमणूक करत असतात. धन्यवाद डीजे जयेश, सनी साऊंड्स. 3 षटक संपलेत. चालू असलेल्या मॅच कडे आपण वळूया. मॅच सुरू आहे. चौक बॉईज विरुद्ध विपक्ष टीम आहे रॉयल स्टर्नर मीरा रोड सी. प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यावर 3 षटकांमध्ये धावफलकावर धाबा बनवलाय. 4 गडी बाद 41. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आत गेलाय तो म्हणजेच हरेश. हरेश या खेळाडूला एरवी, नरेश या खेळाडूला आपण एरवी, नरेश ह्या खेळाडूला जर आपण बघितला तर याच परिसरातील नामवंत संघाच्या माध्यमातून तो खेळत असतोय. आणि आता मोठी जबाबदारी त्याच्यावर आली आहे ती बॅटरची. चव्हाण 11 मधून तो आपली गुणवत्ता सिद्ध करत असतोय आणि म्हणूनच त्याला आता धाडलं गेलंय. मिस्टर नरेश 600 पॉइंट्स त्याला मिळाले होते. बेस्ट पॉइंट कदाचित असतील आणि त्या पॉइंटवरच त्याला लिलाव होताना दिसलाय. स्ट्राईकिंग कडे उबेद. चांगला स्क्वेअर कटचा फटका. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि चुकीचा फायदा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला.
2 धावा पूर्ण होत आहेत बॅटरच्या. 2 धाबांची धावसंख्येत बदल होतोय आणि धाबा लागल्या जातात त्या 43 धाबा. 43. उबेद काय चांगली बॅटिंग करतोय. 4 6 6 1 4 1 2 या धाबा त्याच्या बॅट मधून आल्यात. चांगली धाबा संख्या बनवल्या. आता स्ट्राईक मिळते. व्यक्तिगत अशा 25 धाबा त्याच्या बॅट मधून आल्यात. सी टँकर रोल अदा करतोय. स्लोवर वन चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केल्यानंतर पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला टोळावलाय. 2 धाबा रोखल्या जाऊ शकत नाही. मॅकमिलन गोविंद याच्या गोलंदाजीचा अभ्यास केलाय तो उबेद खान या खेळाडूने. मुन्ना 2 धाबांची धावपळकावर धाबा लागल्या जातात त्या 45 45. रोहित शर्मा याच्या जर्सीचा हा नंबर आलाय. काय एक मात्र असा खेळाडू आहे ज्यांनी 3 वेळा द्विशतक झळकावलेत. हिट मॅन मिस्टर रोहित शर्मा त्याच्या जर्सीचा नंबर आलाय 45चा. 3.2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात सध्याच्या घडीला त्या 45 धाबा 45. सर्वप्रथम द्विशतक झळकावलं ते भारतरत्न सर सचिन तेंडुलकर सराने. 24 फेब्रुवारी 2010चा दिवस होता आणि अशा प्रकारे साऊथ आफ्रिका संघाविरुद्ध त्याने पहिल्यांदा कामगिरी केली 200 धावा पूर्ण करून. 147 चेंडूचा सामना त्यावेळेस त्याने केला. डिफेन्स करायचा होता बॅटर उबेद खान याला. आत वळणारा बॉल होता. 22चा इशारा आणि एक अतिरिक्त धाबेची धावसंख्येत बदल होतोय. धाबा लागल्या जात आहेत संघाच्या खात्यामध्ये 46 46. चांगली धावसंख्या बनवलेली आहे. बघा ना उबेद याची विकेट जर मिळाली असती तर धावफलकावर आपण थोडासा वेगळं दृश्य पाहायला मिळालं असतं. उबेद याच्या विकेटच्या शोधामध्ये आहेत प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू. शॉर्ट बॉल शॉर्ट ऑन पूल केला. बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू गेला. एकच धाव मिळाली. स्ट्राईक मिळते आता बॅटर उबेद खान याला. आता हा थांबणारा खेळाडू नाही. त्याची नजर बसली आहे चेंडूवर म्हणूनच त्याच्या बॅट मधून धाबा येतील. दुसऱ्या बाजूला मॅकमिलन नावाचा खेळाडू हार न मानणारा खेळाडू आहे. मॅकमिलन गोविंद खेळतोय. मॅकमिलन टप्पा खेळतोय. आकाश बंगा नावाचा खेळाडू सुद्धा खेळतोय. तो बॅटिंग करताना फलंदाजीमध्ये दंगा करू शकतोय. शॉर्ट ऑफ लेंथ आत ऑफ ब्रेक चेंडू होता. शॉर्ट गली क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. एकच धाव मिळते या बॅटरला. म्हणजेच या षटकामध्ये थोडंसं कमबॅक करताना दिसतोय मॅकमिलन गोविंद. संघाची धावसंख्या पोहोचली जाते ती 48. शेवटचा बॉल चौथ्या षटकातील 48 धाबा. विपुल याला यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघतायत. दुसऱ्या बाजूला आपण थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये I1 या वरिष्ठ खेळाडूला सुद्धा तुम्ही पाहताय. जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तो कोणती चूक करत नाही. अभिषेक पाटील याच्या हातामध्ये झेल देऊन आता बॅटर होतोय फेल. अभिषेक याने टिपलाय अचूक झेल. गॉन. बँडेज मैदानाच्या आतमध्ये आपण घेऊन जा. आमचे डॉक्टर्स ही सर्व व्यवस्था करा. थँक्यू डीजे. धावपळकावर धाबा लागला जात आहेत त्या 48 धाबा. बँडेज घेऊन जा. पंचाने इशारा केलाय. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनली आहे ती 48 धाबा. 2 षटक शिल्लक आहेत. 2 षटकांमध्ये हीच सरासरी जर कायम असली तर अडचणी वाढू शकतायत फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या. बघूया या अडचणी वाढतायत की कमी होत आहेत. चर्चा आपण जरूर करूया. चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. पुन्हा वळूया आमचे डीजे मास्टर जयेश यांच्याकडे. ओव्हर टू डीजे.
थँक्यू डीजे, थँक्यू. प्रेक्षक सुद्धा वाट बघतायत की आता 2 षटकामध्ये काय घडेल. सध्याच्या घडीला रॉयल स्टर्नर मीरा रोड सी संघाची धावसंख्या आहे 4 गडी बाद 48 आणि 2 षटक शिल्लक आहेत. जबाबदारी 5 गडी बाद 48, 2 षटक शिल्लक आहेत. जबाबदारी स्वीकारली आहे गोलंदाजाने. मेलबॉर्न नावाचा गोलंदाज आलाय. मॅक्युमेलन टप्पा याला तुम्ही लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बघतायत. एक अतिशय चांगला खेळाडू आहे, चांगला युटिलिटी क्रिकेटर म्हणून त्याची वर्णी लागली जाते. आणि त्यांचे पिताश्री म्हणजे स्टेरी टप्पा यांचा जर उल्लेख करायचा झाला तर उत्तर परिसरातील एक नामवंत समाजसेवक. उभेत करता मेलबॉर्न याचा हा चेंडू वेगत भन्नाट होता आणि मिस केले या चेंडूला बॅटर उबेद खान यांनी. धावपळकावर धाबा आहेत त्या 48 धाबा. 5वं षटक प्रगतीपथावर. मेलबॉर्न याने एक षटक टाकलं होतं त्यावेळेस त्याला चोप बसला आणि त्या षटकामध्ये त्यांनी 18 धावा मोजल्या होत्या. आता एक चांगला विचार आणि व्हेरिएशन घेऊन आलाय तो. पुन्हा एकदा बीट केला बॅटर उबेद खान याला. तीच ऍक्शन पाहायला मिळाली. ऑफ स्टंपवर सफळ होऊन चेंडूला उडवण्याचा प्रयत्न असफल ठरलाय आणि अशा रीतीने 2 चेंडू त्याने मिस केलेत. धावसंख्या स्थिरावली आहे, धावसंख्या मंदावली आहे, धावसंख्या थंडावली आहे. धाबा आहेत धावपळकावर 5 बाद 48. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत या इनिंग ह्या 5व्या षटकातील. गोलंदाज तयार. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, लॉंग लेग. सरळ बॅटने खेळायचा होता. बॅटचं एच लागले. यष्टी रक्षक कोणती चूक करत नाही. विपुल याच्या हातामध्ये जातोय झेल आणि फलंदाजाचा संपतोय इथे खेळ. विकेटचं पतन गॉन. थँक्यू डीजे. मैं विनती करना चाहूंगा प्लीज अर्षद काजी. एक अतिशय चांगले व्यक्तिमत्व आणि त्याने अनेक खेळाडू घडवण्याचं काम केलंय. नेहमीच आम्ही त्यांना पाहिलं नव्हतं, मात्र त्यांची चर्चा आम्ही भरपूर करायचो. अर्षद काजी सर आपलं आम्ही स्वागत करतोय. 3 संघांना तुम्ही प्रवेश दिलाय आणि 3 संघांमधून खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म दिलाय. बॅटर उबेद खान याची खेळी आता संपुष्टात आले. उबेद याने 28 धावांचं योगदान केलं. उबेद याच्या खेळीचा जर विचार केला तर किती चेंडूंमध्ये त्याने 28 धावा केल्या तर चर्चा करूया. 16 बॉलमध्ये 48 धावा बनवल्यात. खूप चांगलं काम केलंय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो उबेद खान या खेळाडू करता. भरपूर वेळ तो विकेटवर उभा राहिला. जवळजवळ 30 मिनिटं तो विकेटवर उभा राहिलाय आणि त्याने धावा बनवल्यात. धाव संख्या 48. नवीन बॅटर केलाय तो म्हणजेच अब्दुल्ला नावाचा खेळाडू गेलाय. तो क्रमांक 8 वर गेलाय. बघूया तो कशी काय बॅटिंग करतोय. विकेट्स मिळाली ती अखेरीस मेलबॉर्न या खेळाडूला. त्याचं जे षटक होतं या आधीचं 3रं षटक, त्या 3रं षटकामध्ये त्याला चोप बसला होता. 18 धावा दिल्या आणि आता चांगली गोलंदाजी बघू शकतायत. अब्दुल्ला याच्या करता हा चेंडू टाकला होता. फुल लेंथ बॉल होता. ऑन साइडला थोडं लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू आलाय. एकच धाव मिळाली. एका धाबणीची स्ट्राईक रोटेट होते. एका धाबणीची धावसंख्या पोहोचली 49 वर. इथे धावफलक मात्र दाबला गेलाय. असं वाटलं होतं की 80च्या आसपास धावफलक जाईल. धावसंख्या आहे ती 49 धाबा. अब्दुल्ला याने एक धाव पूर्ण केली. जुनेद नावाचा खेळाडू हा सुद्धा एक बिग हिटर खेळाडू आहे. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा बॉल होता. फलंदाजाने सोडून दिलाय आणि अशा रीतीने 5 बॉलमध्ये फक्त एकच धाव मोजली मेलबॉर्न या खेळाडूने. काय चांगला अनुभव आहे त्याच्या पाठीशी. विश्वास तुम्हाला सर्व काही मिळून देत असतोय. म्हणूनच पहिल्या षटकामध्ये किती धावा गेल्या, लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका. कारण बाजारामध्ये मिळणाऱ्या पेरू बद्दल सुद्धा विचारलं जाते की ये पेरू गोड आहे क्या, आणि त्याच्यानंतर मात्र लोक पेरू गोड आहे का विचारतायत आणि कापल्यानंतर त्याच्यामध्ये मसाला आणि मीठ टाकून खातायत. म्हणूनच लोक काय म्हणतात याचा विचार करू नका. आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याकरता पुढे जात चला. षटकाची झाली समाप्ती. विकेट सुद्धा डाऊन होत आहे. 6वा धक्का लागलाय.
सातवा धक्का लागलाय तो बॅटिंग करणाऱ्या संघाला. रॉयल स्टँडर्ड मीरा रोड सी संघाला सातवा धक्का. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा आहे ते 49 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर गीत. थँक्यू. पंच घड्याळ दाखवतायत. बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा कधी कधी टेन्शन येते की आम्ही योग्य पद्धतीने चाललो आहेत की नाही. वेळ फार महत्वाची आहे. वेळ कुणाचा गुलाम नाही. पीटर हेनलिन या जर्मनीच्या शास्त्रज्ञाने घड्याळाचा शोध लावला आणि त्याच्याकरता सुद्धा हा घड्याळाचा काटा कधी थांबला नाही. म्हणूनच घड्याळामध्ये काटे असतात, फुलं नाही मित्रांनो. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा. नवीन बॅटर गेलाय शाईन. शोएब नावाचा खेळाडू गेलाय. अब्दुल्ला बाद झालाय. आकाश बंगा नावाचा युटिलिटी क्रिकेटर आता गोलंदाजी मार्गावर आलाय. त्याची जी बोली होती ती बोली सुद्धा आपण चर्चा करूया. आकाश बंगा नावाचा हा खेळाडू आहे, तो म्हणजेच आयकॉन आहे. आयकॉन म्हणून त्याची बोली लागली. आयकॉन म्हणून त्याला निवडलं गेलं. 2 आयकॉन आहेत, मॅकमिलन गोविंद आणि आकाश बंगा. म्हणूनच म्हटलं होतं की आकाश बंगा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना कधीही करू शकतोय दंगा. आता बॉलिंग कशी करतोय बघूया. आडवे बटचा वापर, फटक्यामध्ये जोर नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. मॅकमिलन टप्पा याने बरोबर अंदाज बांधला आणि हा झेल काबीज केला. विकेटचं पतन गॉन. मी मुंबईच्या शहरा फुलांचा गोदेला आणि तुली गोदे कमला लग्नाचे वचन राजाची राणी ते बनवे. अरे राजा रे जाशील तू मुंबईच्या शहरा फुलांचा गोदेला आणशील. आता तू लाडी गोडी न फिरवशील, उद्या मला सोडून देशील. ही एक मोठी विकेट्स होती. जुनेद याला एरवी आपण मोठे फटके खेळताना पाहिलंय. आता बघू शकतायत कशी ही लाईन लागली. फलंदाज कसे बाद झाले. 28 धावा एक मात्र बॅटरने बनवल्या. त्याच्यानंतर 4-1-1 12-1 0-1 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 4 षटकांमध्ये 48 धावा होत्या. त्याच्यानंतर धावफलक पुढे जाताना दिसला नाही. उर्वरित जर आपण बघितलं तर 7 बॉलमध्ये फक्त एकच धाव आली बॅटिंग करणाऱ्या संघाकरता. आकाश बंगा याने पहिल्या बॉलवर मिळवली विकेट. नवीन बॅटर आता गेलाय पियुष. शोएब आणि पियुष हे 2 खेळाडू. स्ट्राईक इन कडे आता बॅटर आहे पियुष. डावखुऱ्या हाताचा खेळाडू आहे. तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही या नगरीमध्ये स्वागत करतोय. भारतरत्न सचिन तेंडुलकर स्टेडियमवर आपलं सर्वांचं स्वागत. मीरा भाईंदर प्रीमियर लीग 2022 मध्ये. डाबी यष्टी सोडून जाणारा बॉल होता. यष्टी रक्षकाने सोडलाय. थर्ड मॅनच्या शतरक्षकाने सोडलाय आणि मिळत आहे 4 धाबा. दरम्यान पाहुण्यांच्या स्वागताकरता चौकार आलाय. संदीपजी अग्रवाल साहेबांचं आगमन झालंय. वेलकम सर. महेंद्रजी गुज्जर साहेबांचं आगमन झालंय. संदीपजी अग्रवाल साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांच्या सोबतच त्यांचे मित्र सुद्धा व्यासपीठावर दाखल झालेत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपल्या सर्वांचंच मीरा भाईंदर प्रीमियर लीग 2022 मध्ये आम्ही स्वागत करतोय. या मिळत आहेत वाईडच्या स्वरूपात एकंदरीत 5 धाबा आणि 5 धाब्यांची धावसंख्या 54. टीम का स्कोर 54 रन्स. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आकाश बंगा व्हेरिएशन करण्याकरता गेला, म्हणजेच बदल करण्याकरता गेला आणि पायावर कुऱ्हाड मारून बसला. 5 बॉल शिल्लक आहेत. काय नजारा आहे बघा ना. समोरच जे दृश्य आहे ते आपल्याला आकर्षित करत आहेत. तर पुढे बघितलं आपण त्याच्या पुढे तर आपल्याला उल्हास खाडी पाहायला मिळते. उल्हास खाडी जी अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि हा एक चांगला नजारा आहे. 54 धाबा धावफलकावर. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. उजव्या बाजूला थोडीशी आता चिंता वाढेल की उबेद खान म्हणत असेल की मी एकट्याने इतका स्कोर केला, बाकीचे खेळाडू मला साथ का देत नाही. प्रत्येक खेळाडूने साथ द्यायला हवी. फुल टॉस बॉल. चेंडूला उडवलंय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार हा आलाय षटकार.
भरत थँक्यू डीजे. षटकारणीशी काय परिणाम झालाय, धावफलक आम्हाला दर्शवतोय. धावा लागल्या जातात त्या 60. एक बॉल मध्ये 11 रन्स आलेत, म्हणजे जी मागची कसर होती ती भरून काढली. मागच्या षटकामध्ये फक्त एकच धाव दिली गोलंदाज मेलबॉर्न याने, आणि इथे मात्र आकाश बंगा मागडा ठरतोय आयकॉन खेळाडू. फुल टॉस बॉल, सरळ बॅटचा वापर, चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये विकेटचं पतन होत आहे. आणखीन एक धक्का, अभिषेक कोणती चूक करत नाही. 8 गडी बाद, धाव संख्या आहे ती 60 धावा. 60 9 गडी बाद, 9 विकेट डाऊन. आखरी बॅट्समन शेवटची जोडी आता मैदानाच्या आत आपल्याला जाताना दिसेल. थँक्यू डीजे. धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 60 धाबा. आणि नवीन बॅटर टेलेंडर्स 60. नाम क्या है बल्लेबाज का? अमरन. नवीन बॅटर मैदानाच्या आत गेलाय आणि त्याच्यावर मोठी जबाबदारी. अमरन, कामरान शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. अभी भी 3 गेंदे शेष है. टीम का स्कोर 60 रन 9 विकेट के नुकसान पर. अगर यहाँ पे टीम ऑल आउट हो जाती है तो नुकसान हो जाएगा बल्लेबाजी करने वाली टीम का. बघूया काय घडतंय. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. नवीन बॅटर स्ट्राईक इन कडे. कामरान मात्र इम्पॅक्ट बघितला गेलाय. आउटसाइड द लेग स्टंप पिचिंग होता आणि म्हणूनच पंचांचा लेग बाईचा इशारा आलाय. अतिरिक्त धाबेडीशी धावफलकावर धाबा लागला जात आहेत त्या 61. आकाश बंगा पंचांकडे बघतोय की मिडल स्टंप वर जाणारा चेंडू होता, मात्र पंच आमचे दक्ष आहेत आणि ते योग्य तो निर्णय देत आहेत. धावफलकावर धाबा लागला जात आहेत 5.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 61. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत शेवटचे. आखरी 2 गेंदे शेष. शेवटचे 2 बॉल शिल्लक. डावखुऱ्या हाताचा बॅटर स्ट्राईक इन कडे. शोएब चांगला ड्राईव्ह आहे, हे चांगलं तंत्र. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू वेगाने जातोय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता असलेला खेळाडू मैदानाच्या आत. 2 धावांशी धावफलक वाढतोय आणि धावा लागल्या जात आहेत त्या 63. 63. आखरी गेंद इस पारी की. या इनिंग मधला आता शेवटचा बॉल असेल. धाव संख्या 9 गडी बाद 63. बॅटर उबेद खानने बनवल्या 28 धावा. निलेशने बनवले 4 धावा. करण याने बनवली 1 धाव. मेहराज याने बनवली 1 धाव. आता बॅटचं एज लागलंय. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेला. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याकरता बॅटर आता धावत नाही. एकच धाव. याच बरोबर पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर रॉयल्स टर्नर मीरा रोड सी संघाची धाव संख्या आहे 9 गडी बाद 64 आणि 65 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 65 रन्स रिक्वायर्ड टू विन. 65 धाव संख्येचं लक्ष ठेवलं गेलं दुसऱ्या इनिंग मध्ये ते चौक बॉयज या संघासमोर. 65 धाव संख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल, काय घडामोडी घडतायत दुसऱ्या इनिंग मध्ये, त्याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक ज्याने आपल्या आवाजाची जादू संपूर्ण भारतभर पसरवलेत आणि सध्या तरी या समालोचन क्षेत्रामध्ये कमीच वेळेमध्ये प्रकाश झोतामध्ये आलेले समालोचक मॅन फ्रॉम कारीगाव मिस्टर मनीष पाटील. आवाज ऐकूया मनीष पाटील सरांचा.